कांग्रेस नेता नाना पटोले ने राम मंदिर से जुड़े कथित जमीन घोटाले, दान और चोरी के मामलों को लेकर केंद्र सरकार, भाजपा और आरएसएस पर सवाल उठाते हुए पूरे मामले की पारदर्शी जांच की मांग की। वहीं भाजपा नेता सुधीर मुनगंटीवार ने दान पात्र से कथित चोरी की घटना की कड़ी निंदा करते हुए कहा कि दोषियों को किसी भी कीमत पर बख्शा नहीं जाएगा और कानून के तहत सख्त कार्रवाई होगी। या आरएसएस आणि भाजपने धक्का लावलेला आहे। भगवान श्रीरामाला आम्हीच आणलं। आता साधू संत बोलायला लागलेत, कालपर्यंत बोलत नव्हते, पण आता साधू संत म्हणले की भगवान श्रीरामांनी यांना आणलं, हे कोण होतात आणणारे? म्हणजे भगवान श्रीरामाला आणणारी हेच, त्यांचा मंदिर बनवणारे हेच म्हणजे नरेंद्र मोदी, आणि त्याच्यानंतर त्याची पूजा करणारे नरेंद्र मोदी, आणि त्याच्यानंतर ते आरटीआयच्या बाहेर ठेवण्याचं काम नरेंद्र मोदी त्यांनीच ठेवलं। मग तिथं जे स्क्रीन लावली राहतं, ते सीसीटीव्ही फुटेजला आपल्याला बघता येतं। मग यांचं हे सगळं चालत असताना हे फक्त ते 40 दिवसाचंच दाखवत आहे आपल्याला। रामरक्षा पठण करत असतील तर माझा विश्वास आहे की जो जो म्हणून रामरक्षा पठण करतो, प्रभू राम त्यांचं रक्षण करतो। आता जे कोणी शिल्लक असतील ते जाणार नाही रामरक्षा मंडळांनी, एवढं माझा विश्वास आहे। तर निश्चितपणे जर तिथं दानपात्रामध्ये चोरी झाली असेल तर देव त्याला जी शिक्षा द्यायची ती देईलच, पण सरकार म्हणून अशांना कडक शिक्षा देण्याची जबाबदारी भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी व्यक्त केली आहे।